नमस्कार मित्रांनो, मी मराठी या युट्यूब चॅनल वरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लवकरच महिलांना आणि मुलींना त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। हे पैसे 14 ऑगस्ट किंवा रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते जमा करण्यात येतील असे आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या सभेत सांगितलेले आहे। हे पैसे तुम्हाला मिळतीलच, परंतु एखाद्या महिलेचे किंवा मुलीचे भरपूर बँक खाते आहेत, परंतु महिलांना किंवा मुलींना त्यांचे कोणते बँक खाते आधार कार्डची लिंक आहे हे माहित नाही। कारण शासनामार्फत जे पैसे जमा करण्यात येणार आहेत ते पैसे डीबीटी प्रणाली म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे आधार लिंक बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलच्या किंवा पीसीच्या गुगल ब्राउझरवरती यायचं आहे। गुगल ब्राउझरवरती आल्यानंतर माय आधार लॉग इन असं या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। माय आधार लॉग इन असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जी सर्वात प्रथम जी वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर माय आधारची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला लॉग इन हा ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल। लॉग इन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल वरती एक ओटीपी येईल। तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून घेतल्यानंतर लॉग इन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला बँक सेटिंग स्टेटस हा ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल। या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर बँक सेटिंग स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। म्हणजे तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे, बँक नेम च्या समोर तुमची जी बँक असेल ती या ठिकाणी दाखवली जाईल। याच बँक खात्यावर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। जर तुमचे बँक सेटिंग स्टेटस इनएक्टिव्ह जर दाखवत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे। लिंक केल्यानंतरच तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे पाहायचे आहे। अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो, आपल्या मी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।